कोणीतरी म्हटले आहे, मान्यही आहे, कोणाचेही टाकल्यानंतर फक्त डोळे बंद होतात, परंतु आई जेव्हा झोपेत असते तेव्हा पण ती काळजीमध्ये पडलेली असते, कारण आईची माया, ममता, आधार असतो. स्वतःच्या नवऱ्याच्या मृत शरीराच्या समोर बसलेल्या विमलाताई त्यांना एकटक पाहत होत्या. त्यांचा अजून विश्वास बसत नाही की काही वेळापूर्वी त्यांचा नवरा त्यांच्यासोबत मस्करी करत होता, त्यांना जवळ घेऊन हसत हसत बोलत होता आणि म्हणत होता, आपल्या दोघांना मृत्यू पण वेगवेगळं करू शकत नाही. तेव्हा विमलाताईंनी घाबरून त्यांच्या तोंडावर हात ठेवत म्हणाल्या, मृत्यूचे नाव घेऊ नका, मला खूप भीती वाटते. असं बोलणं ऐकून मी आतून तुटून जाते. चांगलं चांगलं बोला. तेव्हा त्यांचा नवरा म्हणाला, अगं विमला, तू पण कमाल करतेस. असे कधी होते का? मरणाचं नाव घेतल्याने मरण आले असते तर सर्व सृष्टी संपून गेली असती. हे बोल ऐकून विमलाताई हसल्या होत्या, परंतु त्यांना कुठं माहिती होतं मरणाला नाकारण्याचा हा दुष्परिणाम एवढ्या लवकर समोर येईल. त्या दिवशी त्यांचा नवरा ऑफिसमध्ये बसून काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सर्व कर्मचारी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, परंतु त्या अगोदर रस्त्यातच त्यांची प्राणज्योत सोडली. त्यांचे कर्मचारी दुःखी मनाने त्यांच्या मृत शरीराला घेऊन विमलाताईजवळ सोपून निघून गेले. विमलाताईंची तिन्ही मुलं आश्चर्यचकित होऊन दुःखात दगड झालेल्या आईकडे पाहत होती, तर एकदा बाबांच्या मृत शरीराकडे पाहत होती. सर्व नातेवाईक रडत होते, परंतु विमलाताईंच्या डोळ्यातील पाणी आटून गेले होते. डोळ्यात खूप प्रश्न दिसत होते. काही महिला आपसापसात बोलत होत्या, बघ तर, डोळ्यात एक अश्रूही नाही. हिला नवरा मेल्याचं दुःख नव्हते, तर खोटं खोटं रडली असती तरी चाललं असतं. तेव्हा जवळ बसलेली एक महिला डॉक्टर म्हणाली, हिचे रडणे खूप गरजेचे आहे, नाहीतर हिला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तुम्ही सर्वजणी अशी युक्ती शोधून काढा ज्याने विमलाताईंची अश्रू बाहेर यावेत. 7 वर्षाचा मुलगा स्वप्नील त्याच्या आईला मिठी मारत म्हणाला, आई बघ ना, बाबा उठत का नाहीत आणि आपल्या घरात एवढे लोक का जमा झालेत? सर्वजण रडत आहेत. आई, तू काहीच बोलत का नाहीस? एवढं बोलून स्वप्नील विमलाताईंच्या मांडीवर बसून रडत होता. मधला मुलगा 9 वर्षाचा होता आणि मोठा मुलगा 11 वर्षाचा. त्याला मृत्यू म्हणजे काय आहे हे समजत होतं. त्याला माहीत होतं त्याचे बाबा आता या जगात राहिले नाही. त्याच्या आईचा हात धरून तो रडत म्हणाला, आई, आता बाबा आपल्यावर प्रेम करण्यासाठी कधीच येणार नाहीत. बाबा तर गेले, तू तर आम्हाला सोडून जाणार नाहीस ना? एवढं बोलून तो पण त्याच्या आईला बिलगला. मुलांच्या रडण्याच्या आवाजाने जवळपासच्या सर्व लोकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. एकाएकी विमलाताईंना शुद्ध आली. तेव्हा तिने तिच्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहिले आणि तिच्या मिठीत बसलेल्या तिच्या मुलांचे रडण्याचे आवाज ऐकले. तेव्हा जोरात ओरडली. त्यानंतर तिच्या डोळ्यातून जसे अश्रूंचा पाऊस पडायला लागला आणि मुलांना जवळ घेऊन जोरजोरात रडत होती आणि म्हणाली, माझ्या मुलांनो, मी कुठं जाणार नाही. तुम्हाला सोडून मीच तुमची आई आहे आणि वडील दोन्हीही आहे. तुम्ही काळजी करू नका. हळूहळू दिवस निघून जात होते आणि सर्व नातेवाईक सांत्वन करून निघून गेले. पैशांची मदत करण्याची कोणीच हिंमत दाखवली नाही. जेव्हा विमलाताईंनी तिच्या जवळ असलेल्या पैशांचा हिसाब केला तेव्हा त्यांना समजले तिच्या बँकेत थोडेसे पैसे शिल्लक आहेत. त्यात सर्व काही ॲडजस्ट करणं कठीण आहे, कारण जे पैसे तिच्या नवऱ्याने कमवले होते ते घर बांधण्यासाठी वापरले होते आणि घर पण एवढं मोठं नव्हतं की भाड्याने देऊन काही पैसे कमावू शकतील. विमलाताईजवळ सर्व मिळून तेवढं एक घरच शिल्लक होतं. त्या घरात ती तिच्या मुलांसोबत राहू शकत होती. म्हणून विमलाताईंनी नोकरी करण्याचा विचार केला. ज्या ऑफिसमध्ये तिचा नवरा नोकरी करत होता तिकडे नोकरीसाठी अर्ज केला. खूप विनंती केल्यानंतर तिला तिकडे एक छोटी नोकरी मिळाली. तिचे जास्त शिक्षण झाले नव्हते, फक्त 12वी पास होती, त्यामुळे नोकरी काही विशेष भेटली नाही. तिच्या पगारावरती सर्व घरचं भागवणे अवघड होते, त्यामुळे नोकरी करून घरी आल्यानंतर लहान लहान मुलांची शिकवणी घेत होती. खरं तर मुलांची शिकवणी घेऊन पण तिला जास्त पैसे मिळत नव्हते. सर्व लोकांना कमी पैशात शिकवणी घेणारी पाहिजे होती. तिचा मोठा मुलगा अगोदरपासूनच शाळेत जात होता. त्याचे कपडे, पुस्तक आणि फीमध्ये खूप पैसे खर्च होत होते, परंतु तिच्या लहान 2 मुलांना तिने घरीच शिकवण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे विमलाताई तिचे कुटुंब चालवत होती. तिच्या नवऱ्याने त्याचा एक लहान विमा पॉलिसी काढली होती, त्यामुळे त्या विम्याचे तिला 2 लाख रुपये भेटले होते. परंतु त्या पैशाचा वापर करण्याव्यतिरिक्त ते पैसे पुढील शिक्षणासाठी राखून ठेवले. तिच्या सासरच्या घरी तिचा दीर आणि भावजे पण होती.
त्यांना पैशांची काही कमतरता नव्हती, परंतु कोणत्या नातेवाईकाने येऊन तिला पैशांची मदत केली नाही. परंतु विमलाताई खचली नाही. दिवस रात्र एक करून ती तिच्या मुलांसाठी पैसे कमवत होती. थोडा वेळ भेटायचा त्यात ती शिवणकाम करत होती. सर्व काही मिळून तिला एवढे पैसे भेटायचे, घर खर्च भागत होता. परंतु जसजशी मुलं मोठी होत गेली, घर खर्च वाढत गेला. दिवसेंदिवस महागाई वाढत जात होती. मुलांचं भविष्य घडवण्याच्या विचारात तिने स्वतःवर लक्ष ठेवलं नाही. स्वतःच्या मुलांना पौष्टिक आहार देण्याचा ती प्रयत्न करत होती, परंतु स्वतः काही खात नव्हती आणि मुलांना पण माहीत नव्हतं त्यांची आई अर्धवट राहिलेले शिल्लक शिळे अन्न खाऊन झोपी जाते. याचा परिणाम असा झाला, सुंदर दिसणाऱ्या विमलाताई दुर्दैवी बनून राहिली. पौष्टिक आहार न भेटल्यामुळे आणि सदैव चिंतेत राहिल्यामुळे ती कमी वेळात वृद्ध दिसायला लागली होती. तर तिला स्वतःची काहीच चिंता नव्हती. तिची मुलं शिक्षणात अतिशय हुशार होते. विमलाताई तिच्या मुलांना काही पदावर कार्यरत करून तिच्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. तिचे नवरा नेहमी म्हणत होते, विमला, आपण आपल्या मुलांना असं बनवायचं, त्यांना पाहून लोकांसाठी ते एक आदर्श होतील. वेळेनुसार तिन्ही मुले तरुण झाले. अडचणींना तोंड देत असताना विमलाताईने तिच्या मुलांना अशा प्रकारे घडवले. त्यांना चांगली नोकरी मिळाली. विमलाताई याच गोष्टीने समाधानी होत्या. तिने तिच्या नवऱ्याची इच्छा आज पूर्ण करून दाखवली. तिचा मोठा मुलगा एका मोठ्या कंपनीचा मालक होता. मधला मुलगा डॉक्टर होता आणि सर्वात लहान मुलगा पोलीस होता. त्या तिघांसाठी आता चांगल्या घरातील स्थळ यायला लागले. मोठ्या मुलाला त्यांच्या कंपनीत डायरेक्टर असणाऱ्या मुलीशी लग्न करायचे होते. जेव्हा त्याने ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली तेव्हा विमलाताई म्हणाली, बेटा, जी कोणती मुलगी तुला पसंत असेल तिच्यासोबत तू लग्न करू शकतोस, कारण आयुष्यात तुला काढायचं आहे. मला आनंद होईल तू तुझ्या आवडीच्या मुलीला या घराची सून म्हणून आणशील. मोठा मुलगा सुशीलने त्यांच्या कंपनीत डायरेक्टर पदावर असणाऱ्या मुलीसोबत लग्न केलं. आता विमलाताई हा विचार करून आनंदी झाली होती. तिच्यासोबत तिच्या मदतीला कोणीतरी येणार आणि त्यानंतर विमलाताई तिच्या जबाबदारीपासून मोकळी होईल. परंतु तिच्या सर्व इच्छावर विरसन पडले. विमलाताईंच्या सुनेचे नाव नम्रता होते, परंतु ती तिच्या नावाच्या विरुद्ध होती. ती नम्र अजिबात नव्हती, उलट कारल्यासारखी कडू होती. घरात येताच तिने विमलाताईवर आदेश सोडायला सुरुवात केली. तिला तिच्या सासूचे कोणते काम आवडत नव्हतं. नेहमी ती तिच्या सासूला म्हणत होती, तुम्हाला कोणत्या कामाची माहिती नाही. कधी म्हणतात तुमचं वय झालंय, पण चांगला स्वयंपाक बनवतात तुम्हाला येत नाही. आमच्या घरात नोकरसुद्धा तुमच्यापेक्षा चांगला स्वयंपाक बनवतात. लोक बोटच चाटत राहतात. दररोज अशा प्रकारे टोमणे ऐकून विमलाताई तिच्या सुनेला म्हणाली, मुली, जर तुला माझ्या हातचे जेवण आवडत नसेल तर एक चांगला स्वयंपाक करणारा नोकर ठेव. तुला स्वयंपाकाबद्दल काहीच तक्रार राहणार नाही. एवढं बोलून ऐकून सून नम्रता जोरात ओरडली, काय अर्थ आहे तुमच्या बोलण्याचा? चांगला स्वयंपाक करणारा नोकर ठेवायचा. जर तुम्हाला स्वयंपाक बनवता येत नाही तर कमीत कमी प्रयत्न करू शकता ना. मलाच ऐकवत आहात. नोकर ठेवण्यासाठी पैसे खर्च होत नाहीत का? कोण देणार आहेत त्यांना पैसे? तुम्ही जिच्याजवळ दमडी नाही. आम्ही दिवस रात्र मेहनत करून पैसे कमावतो, रिकामं बसून भाकरी खात नाही. स्वतःच्या सुनेचे कडू बोलणे ऐकून विमलाताई थक्क झाली. दिवस रात्र ती कामात व्यस्त असायची तेव्हा कोणी तिला एवढं पण म्हणत नव्हतं, आई तू थकली असशील, थोडा आराम कर. कित्येक वेळा तिच्या नवऱ्यासमोर नम्रता तिच्या सासूचा अपमान करत होती, परंतु तिला रागावणे तर लांबच, मुलगा फक्त एका बघणाऱ्या माणसाची भूमिका घेत होता. विमलाताई मनातल्या मनात विचार करत होती, याच मुलांसाठी मी काय काय केलं नाही, किती काही सहन केलं, परंतु आज मला हेच माझे मुलं मला अशी शिक्षा देत आहेत. कसं काय माझं रक्त पांढरं पडलं? विमलाताईचं मन तुटून गेलं. परंतु मनातील एका कोपऱ्यात एक अपेक्षा होती, जेव्हा मधल्या मुलाचं स्वप्नीलचे लग्न होईल तेव्हा त्याची बायको नक्कीच चांगली आहे. ती त्यांच्या स्वप्नांवर झालेल्या जखमांना मलम लावेल. तिला विश्वास होता देव एवढा निष्ठुर नसू शकतो. परंतु जेव्हा दुसरी सून सोनम आली तेव्हा विमलाताईचा विश्वास तुटून गेला. कारण सोनम पण नम्रतापेक्षा कमी नव्हती. सोनम एक मॉडर्न मुलगी होती. तिला तिच्या सासूसोबत राहणे आवडत नव्हतं आणि घरातील काम करणं पण आवडत नव्हतं. तिला तर तिच्या सासूचे कपडे पाहून संताप यायचा, कारण सोनमला ते तिच्या स्टँडर्डप्रमाणे वाटत नव्हती. एके दिवशी घरी सोनमच्या घरी मैत्रिणी आल्या होत्या आणि मस्करी विनोद चालू होते.
तेव्हा विमलाताई त्यांच्या समोरून गेली. सोनम त्यावेळेस काही म्हणाली नाही. जेव्हा तिच्या मैत्रिणी केल्या तेव्हा ती तिच्या सासूवर तुटून पडली. काय गरज होती तुम्हाला माझ्या मैत्रिणीच्या समोर येण्याची? सर्वांना तुम्ही माझ्या घरातील मोलकरीण आहात असे वाटले. जर त्यांना समजले असते तुम्ही माझ्या सासूबाई आहात तेव्हा माझी काय प्रतिष्ठा राहिली असती, किती हसू झाले असते माझे. तुम्हाला अंदाज आहे का मी एवढी मॉडर्न असून अशा गावंढळ सासूजवळ राहते हे पाहून माझी प्रतिष्ठा किती कमी झाली असती. जेव्हा माझ्या ओळखीतलं कोणीतरी घरी आले असेल तेव्हा तुम्ही स्वयंपाकघरातून बाहेर येत जाऊ नका. सर्व काही बाहेर तयार करून ठेवत जा. नोकर बाहेर घेऊन येतील. हे सर्व सोनमने तिचा नवरा स्वप्नील समोर म्हणाली. विमलाताई मनातल्या मनात विचार करत होती, स्वप्नील आता त्याच्या बायकोला समजावून सांगेल माझ्या आईचा आदर करत जा. परंतु उलट तो त्याच्या आईला म्हणाला, आई सोनम बरोबर बोलत आहे. तुम्हाला आमच्या स्टँडर्डबद्दल लक्षात ठेवायला पाहिजे. ज्या प्रकारे तुम्ही वावरत असतात, ज्या प्रकारचे कपडे घालतात त्यात तू एक मोलकरीणपेक्षा वेगळी काही दिसत नाहीस. आज विमलाताईला तिच्या संस्काराची लाज वाटत होती. तिच्या मनात आले ओरडून तिच्या मुलाला म्हणावं, कधी एक साडी तरी आणून दिली आहेस का मला? काही खरेदी करण्यासाठी थोडेफार पैसे दिलेस का? जे काही माझ्याजवळ होतं ते सर्व तुम्हाला मोठं करण्यात मी खर्च केलं. अगोदर ट्युशन घेत होते, आता तर तुम्ही मला ते पण करून देत नाही. कारण तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल. त्यातल्या त्यात दिवसभर मी काम करते तेव्हा पण डोळ्यात सलत असते आणि काम नाही केलं तर त्यात पण तुझ्या बायकोला त्रास होईल. हे घर माझ्या नावावर आहे. त्यात तुम्ही तिघांनी 3 मजले चढवले परंतु मला राहण्यासाठी एक रूमसुद्धा दिली नाही. माझी खाट अंगणात ठेवली आहे. कोणाला या गोष्टीची जाणीव पण नाही. थंडीच्या दिवसात माझी काय अवस्था होत असेल. विमलाताई मनातल्या मनात या सर्व गोष्टी बोलत होत्या परंतु तिची हिंमत नव्हती कोणासमोर काही बोलण्याची. हिंमत करणार तरी कशी? ज्या परिस्थितीमधून ती जात होती तिची परिस्थिती त्यापेक्षा जास्त बिकट झाली असती. विमलाताईच्या सर्वात लहान मुलाने सुद्धा त्याच्या आवडीच्या मुलीचे लग्न केले आणि वेगळे घर घेतले. नुसत्या शब्दांनी पण ते दोघे म्हणाले नाही, आई काही दिवस तू आमच्यासोबत राहायला चल. एक चांगलं भविष्य असावं या अपेक्षेने ती एवढे दिवस जगत होती. ती अपेक्षा पण आता संपली होती. असे म्हटले जाते दुःखाच्या रात्रीनंतर परत सुखाची सकाळ किरणांना घेऊन येते. परंतु तिच्या आयुष्यात रात्रीचा अंधार संपण्याचं नावच घेत नव्हता. तिचं शरीर दिवसेंदिवस कमकुवत होऊ लागलं. अतिशय थंडीच्या दिवसात कपडे धुतल्यामुळे तिला खोकला येऊ लागला. आता विमलाताई रात्रभर खोकत होत्या परंतु कोणाला तिचं काहीच पडत नव्हतं आणि कोणाला काही गरज वाटत नव्हती की आईला डॉक्टरांकडे घेऊन जावे. सुना तर परक्या होत्या परंतु तिच्या मुलांनी पण तिच्याकडे पाहणे बंद केलं होतं. विमलाताई हा विचार करून त्रस्त होती. पुरुष तर निर्दयी असतात परंतु एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबद्दल एवढी कशी निर्दयी असू शकते ती विचार करू लागली. वेळेस चक्र फिरले होते. समाजात वेगवेगळे बदल होत आहेत. जुन्या पद्धती आणि जुन्या परंपरा बदलत जात आहेत. त्याची जागा मॉडर्न विचाराने घेतली आहे. कौटुंबिक नाते आणि नैतिकता जसे मुलांसाठी काही महत्त्वाचे राहिले नाही. जनरेशन व्हायरस अशा प्रकारे पसरले आहे. त्यामुळे आई वडील आणि मुलगा अशा नात्यांमध्ये एक क्रॅक पडत चालला आहे. अशा अवस्थेत घरातले वृद्ध माणसं कुठे जाणार आहेत का? अशा प्रकारे ते तीळ तीळ मरत राहतील. आता विमलाताईची अवस्था अशी झाली होती तिला आता जगण्याची इच्छा राहिली नव्हती. दोन्ही मुलं सुशील आणि स्वप्नीलने त्यांचं घर चांगलं सजवलं होतं. पैशांची काहीच कमतरता नव्हती परंतु स्वतःच्या आईसाठी एक पैसा खर्च करणे त्यांना योग्य वाटत नव्हते. परंतु म्हणतात ना देवाच्या घरी उशीर आहे परंतु अंधार नाही आणि जो जसं पेरतो तसं उगवते. त्या दोन्ही मुलांना त्यांचं अपत्य झालं नाही. हेच एक दुःख सुनीला आणि मुलाला खात होतं. त्यांना त्यांचा वारीस त्यांचं बाळ नव्हतं. खूप ट्रीटमेंट घेतल्या, पूजापाठ केले, पाण्याप्रमाणे पैसे खर्च केले परंतु जे काम सर्वात जास्त गरजेचं होतं तेच त्यांनी केलं नाही. कोणाच्या लक्षात आले नाही ती आई जिला दिवस रात्र तिरस्कारात नजरेने पाहिले. तिचा आशीर्वाद असणे आवश्यक आहे. त्यात सुशीलाची बायको नम्रता आजारी पडली. सर्व तपासणी केल्यानंतर समजले तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. डॉक्टरांनी लवकरात लवकर किडनी ट्रान्सफर करण्यासाठी किडनीची व्यवस्था करायला सांगितले नाहीतर काहीही होऊ शकतं. संपूर्ण घरात शांतता पसरली होती. पण असा कोण होता जो किडनी देऊ शकत होता? सर्वांना स्वतःचीच काळजी पडली होती. नशिबाचा खेळ बघा. ज्या सुनेने विमलाताईला अतिशय दुःख दिले होते त्या सुनेसाठी बिचारी विमलाताई तिची किडनी देण्यासाठी तयार झाली. ती आयुष्यभर
जीवभर त्यागाची आहुती देत होती, कारण सर्वांना आनंदात पाहू शकेल. परंतु कोणी तिची किंमत ओळखली नाही. मुलगा आणि सून तिला काहीच माणसात मान देत नव्हते आणि नशिबाने सुद्धा तिला साथ दिली नाही. विमलाताईच्या या निर्णयावर तिची शेजारीण बेडवर पडलेल्या विमलाताईजवळ आली. तेव्हा विमलाताईची सून नम्रता तिथेच होती. म्हणून ती नम्रताला म्हणाली, तुझी सासू किती चांगली आहे. ती आनंदाने तुला किडनी देण्यासाठी तयार झाली आहे. नाहीतर आजकाल असं कोण त्याग करतं? हे काम आईच करू शकते. आपण म्हणतो की ही आईची माया आहे, परंतु ही तर तुझी सासू आहे. ती एवढी कमजोर आणि म्हातारी आहे, तरीसुद्धा ती तुला किडनी द्यायला तयार आहे. एवढं बोलणं ऐकल्यावर नम्रता म्हणाली, त्यात काय? त्या माझ्यावर उपकार करत आहेत का? आता तर त्या स्मशानावर जाण्याच्या तयारीत आहेत आणि शेवटी त्या त्यांच्या मुलाच्या कुटुंबासाठी त्याग करणार नाहीत तर कोणासाठी करतील? आपल्या सुनेचे बोलणे ऐकून विमलाताईला आश्चर्य वाटले. ती शेजारीसुद्धा अवाक होऊन नम्रताकडे पाहू लागली. विमलाताई नेहमी विचार करत होती अशा वातावरणातून लांब जावे, परंतु अजून काही पर्याय पण नव्हता. ज्या मुलांना तिने फुलांप्रमाणे सांभाळले, कारण त्यामुळे तिच्या घराचा कोपरा कोपरा उजळून निघेल, पण त्या फुलांच्या जागेवर काटे उगवले. विचार केला होता आदर्श मूल बनतील, परंतु चुकले नेमके कुठे आतापर्यंत समजलेच नाही. नवऱ्याच्या मृत्यूनंतर एक क्षण पण आनंदाचा गेला नाही. 3 मुलांची ती एक दुर्दैवी आई होती. याला पण भाग्याचा एक खेळ समजला जाईल. 2 नंबरचा मुलगा, त्याला मधुमेह एवढा वाढला, त्यामुळे त्याच्या डोळ्यांची दृष्टी गेली. पेपरमध्ये बातमी दिली, जो कोणी डोळ्यांची सोय करेल त्यांना चांगली रक्कम दिली जाईल. परंतु आय बँकमध्ये डोळे नव्हते. स्वप्नील आणि त्यांची बायको सोनम दोघं काळजी करून थकले होते. एके दिवशी पंडितजींना विचारले, तेव्हा ते म्हणाले, तुम्ही सर्वांनी कोणाचे तरी वाईट प्रकारे मन दुखावले आहे. कोणाचा तरी शाप या घरावर वीज पडल्याप्रमाणे पडला आहे. एवढ्या घटना घडल्या तरी कोणाचे डोळे उघडले नाही. विमलाताईबद्दल कोणाच्या मनात दया आली नाही. ती जेवढी दुसऱ्याच्या मनात प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती, तेवढं ती सर्वांपासून लांब जात होती. माहीत नाही का तिच्या पवित्र प्रेमाला तिचा मुलगा आणि सून का पाहू शकले नाहीत. स्वतःच्या मुलाला आणि सुनेला अशा मानसिक स्थितीमधून जाताना पाहून विमलाताईला सहन झाले नाही. तिच्यासमोर तिची एक सून किडनीच्या आजाराने मरणासोबत खेळत होती आणि दुसरा मुलगा त्याच्या डोळ्याची दृष्टी गमावून बसला होता. ही सर्व गोष्ट लक्षात आल्यानंतर विमलाताईने एक निर्णय घेतला. ती तिची एक किडनी तिच्या सुनेला दान करेल आणि एक डोळा तिच्या मुलाला दान करेल. परंतु 2 डोळे दान करण्याबद्दल डॉक्टर म्हणाले, एक जिवंत माणूस त्याचे डोळे दान करू शकत नाही. आणि किडनी दान करताना चेक केलं तेव्हा समजले विमलाताईला एकच किडनी होती, त्यामुळे ती किडनी दान करू शकत नाही. डॉक्टर म्हणाले, आई तुम्हाला एकच किडनी आहे, ती काढल्यामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो आणि आम्हा डॉक्टरांचे काम जीवन वाचवणे आहे, जीव घेणे नाही. जिवंत व्यक्ती डोळे पण दान करू शकत नाही. असे समजल्यावर विमलाताई नाराज झाली. जगण्याबद्दल तिची अपेक्षा अगोदरच संपली होती, कारण अशा प्रकारे ती जगत होती त्यापेक्षा मृत्यू चांगले असू शकते हा विचार करून एक युक्ती सुचली. आतापर्यंत ती आहुती देत आली, परंतु आता कोणाला तिची किंमत समजली नाही. कोणाला तिच्या त्यागाचा भाससुद्धा झाला नाही. तिच्या कुटुंबातील सदस्यांमधील कोणी तिला सन्मान आणि मान देऊ शकले नाही. असं जगून तरी काय फायदा? म्हणून तिने एक निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला दिशा दाखवण्यासाठी तिने एक पत्र लिहिले. एक पत्र लिहून झाल्यावर तिने जवळ पडलेल्या झोपेच्या गोळ्याच्या बाटलीकडे नजर फिरवली. दुसऱ्या दिवशी जेव्हा विमलाताई तिच्या बेडवरून उठली नाही, तेव्हा घरातील सर्व लोक चिंतेत पडले होते. नेहमी सर्वात अगोदर उठणारी आई आज का उठली नाही? जेव्हा मोठा मुलगा सुशीलने तिला हलवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या आश्चर्याला जागाच उरली नाही. त्याची आई कायम स्वरूपी झोपून गेली होती. जवळ ठेवलेल्या पत्रावर लक्ष गेले. सुशीलने ते पत्र पाहिले. त्यात लिहिले होते ते वाचून तो स्तब्ध होऊन एका जागेवर खाली बसला. पत्रात लिहिले होते, माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्यासाठी मी आयुष्यभर त्याग करत होते, परंतु तुमच्यातील कोणाला त्याची जाणीव नाही. कित्येक वेळा मी त्याग आणि माझ्या इच्छांची आहुती दिली. खरंच विचार केला तर मी माझ्या आयुष्यात जेवढ्या इच्छांची आहुती दिली त्यात माझी एकच इच्छा होती, मी पुन्हा सर्वांना आनंदात ठेवू शकेल. परंतु हे माझ्या नशिबाला मान्य नव्हते. मी यापुढे अयशस्वी ठरले. तुमच्या मनात माझ्याबद्दल मी थोडीही भावना निर्माण करू शकले नाही, तर माझ्याजवळ काही शिल्लक राहिले नव्हते. त्यामुळे मी कशाची आहुती देणार होती? त्यामुळे विचार केला काय करावे. त्यामुळे तुमचे चांगले आयुष्य व्हावे आणि तुम्ही माझ्या प्रेमाला समजून घ्याल. त्यामुळे आज मी शेवटचा त्याग करत आहे. हाच माझा शेवटचा त्याग असेल आणि पूर्ण त्याग असेल.
तेव्हा कुठे माझ्या आत्म्याला शांती मिळेल आणि तुम्हा लोकांना माझा त्याग आणि आहुतीची थोडीफार का होईना तुम्हाला जाणीव होईल. तुम्हाला मोठं करत असताना माझी झोळी रिकामी झाली आहे. आता माझ्याजवळ काहीच शिल्लक नाही. हो, फक्त हा जीव राहिला आहे. त्याचा त्याग करून या जगाचा निरोप घेत आहे. आयुष्यभर माझं मन प्रेमासाठी त्रस्त होतं, स्वतःच्या मुलाच्या प्रेमासाठी तडफडत होतं. परंतु आता मी थकले आहे. माझा आत्मा नेहमीसाठी तुम्हाला आणि या शरीराला सोडून जात आहे. मला वाटत आहे माझी किडनी माझ्या सुनेला नम्रताला देण्यात यावी. ती तिचे आयुष्य आनंदात घालू शकेल आणि माझे दोन्ही डोळे माझा गोड मुलगा स्वप्नीला लावण्यात यावे. त्यामुळे तो जगण्याचा आनंद घेऊ शकेल. मी खूप प्रयत्न केले, परंतु माझ्या जिवंतपणी डॉक्टरांनी माझी किडनी नम्रताला देण्यास नकार दिला आणि डोळे पण माझ्या मुलाला मी देऊ शकले नाही, कारण डॉक्टर विरोध करत होते. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे कायमस्वरूपी. मी या जगाला सोडून निघून जाते. माझ्या ह्या निर्णयाची जबाबदारी मी स्वतः घेत आहे. देव तुम्हा सर्वांना आनंदात ठेवो. पत्र वाचत असताना सुशीलच्या डोळ्यात अश्रू आले. पत्र वाचून झाल्यानंतर त्याच्या लक्षात आले त्यांच्या हातून किती मोठा गुन्हा झाला आहे. त्यांच्या ज्या आईचा आयुष्यभर त्यांनी कधीच आदर केला नाही, आज त्याच आईने सुनेचा आणि मुलांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग केला. आज एक प्रेमळ आईने तिच्या प्राणाची आहुती दिली होती. आज सुशील पश्चाताप करत ढसाढसा रडत होता. परंतु या पश्चातापासाठी आता खूप उशीर झाला होता. आपले आईवडील आपल्या आयुष्यात किती मौल्यवान असतात हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रत्येक सुहासिनीने हा सुद्धा विचार करायला हवा की आपण जेव्हा लग्न करून नवऱ्याच्या घरी येतो तेव्हा आपण आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या आईबाबा समान मानतो. हे मान्य आणि तशी कृती करणे हे सर्वांना महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपले आईबाबा सासू सासरे जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, कारण ते सतत आयुष्यभर आपल्यासाठी झटलेले असतात, आपलाच विचार करत असतात. पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. म्हणून शक्य होईल तेवढे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.